पुढं आपल्याला काहीतरी वाईट घडणार बरोबर, असेल तर बरोबर. बऱ्याच जणांना पुढे जाऊन ते घडून गेल्यावर मग कळतं की हा मला स्वप्न पडलं होतं. बऱ्याच जणांना मृत व्यक्ती अगदी स्वप्नांमध्ये बरोबर. जास्त दिसतात किंवा मग जिवंत व्यक्ती मृत हो, हो. होताना दिसतात. हां, स्वप्न आणि आरोग्य हां. हे एकमेकांवरती कसे अवलंबून आहे? एकच स्वप्न वारंवार पडतं, तेव्हा त्या स्वप्नाला जास्त महत्त्व असतं. मग त्यातल्या घटना जर आनंददायी असतील, तर ते स्वप्नांनी थोडा आनंददायी रूपात व्यक्त झालेली असतात. पण डीप मेमरीज थोड्या वाईट असतील, तर अशी स्वप्न मग थोडी निगेटिव्ह असतात. मला खूप जण असं सांगतात, की आता मी खूप छान सेटल आहे माझ्या आयुष्यात, पण मला अजूनही पेपर लिहितोय, परीक्षेची स्वप्न पडतात. एखाद्या स्त्रीला असं स्वप्न पडतं, की मी जंगलात हरवली आहे. तर त्या केसमध्ये असं कधी-कधी दिसतं, की ती नातेवाईकांमध्ये सगळ्या रोल निभावताना कधी-कधी एकटी पडलेली असते आणि मग तिच्या भावना कुणी समजावून घेत नाहीत असं वाटत असतं. स्वप्न पडत नाहीत असं आपल्यापैकी कोणी नसावं कदाचित. आपल्या प्रत्येकाच्याच उत्सुकतेचा विषय म्हणजे स्वप्न असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येकालाच आपल्या स्वप्नांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असतेच. म्हणूनच स्वप्न हा आपल्या आजच्या चर्चेचा विषय असणार आहे. स्वप्नांबद्दल आपल्याला जयश्री मॅम छान सांगू शकतील. कारण एम-डी करताना त्यांच्या थिसिसचा विषय होता स्वप्न. आपली स्वप्न, त्यांचा अर्थ आणि त्या स्वप्नांचा आरोग्यावरती होणारा परिणाम हे सगळंच आपण आजच्या आरोग्यम धनसंपदा या भागामध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅम. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असंच तुमचं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा करत असतो. तुम्ही स्वप्न हाच विषय का निवडलात? नमस्कार. स्वप्न हा आपल्या सर्वांच्या जवळचा अतिशय खूप अत्यंत जिव्हाळ्याचा आवडता विषय आहे. हं. स्वप्न हे प्रत्येकालाच पडतात. हं. आणि बीइंग होमिओपॅथिक डॉक्टर जेव्हा एम-डी करायचं होतं, तेव्हा मला असं काहीतरी करायचं होतं, की होमिओपॅथीमध्ये मनाला महत्त्व जास्त आहे. संपूर्ण पेशंट जेव्हा आम्ही जाणून घेत असतो ॲज अ होल, तेव्हा आम्ही शारीरिक लक्षणांसोबत मनाचा अभ्यास करतो. हं. आणि मनाचा अभ्यास करताना त्याची जडणघडण, त्याचे कसे वाढ झाली, हे पाहताना आम्हाला खूप वेळा एक ह्युमन बीइंग थोडे मर्यादा असतात. हं. की प्रत्येक पर्सन आपल्याला केवळ हिस्ट्रीमधून जाणून घेता येत नाही. कारण आपल्याला मन हे इतकं अगाध आणि अमाप आहे, प्रत्येकाचेच मन. ते जाणून घेणं हे सोपं नाही. त्यामुळे मनाला जाणून घेताना वेगवेगळ्या मार्गांनी आपण मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हं. त्यामुळे जेव्हा थिसिस लिहिण्याचा वेळ आली, तेव्हा मला वाटलं की मला ड्रीम्सवर अभ्यास करायला आणि ड्रीम्स थ्रू पेशंटला जाणून घ्यायला खूप आवडेल आणि हं. अत्यंत आवडीचा हा विषय असल्यामुळे उत्साहाने हा विषय मी निवडला. हं. पेशंटला खरोखर त्याच्या अंतरंगातून जाणून घेण्यासाठी हा एक प्रयत्न. प्रयत्न. बरोबर. म्हणून हां, म्हणजे म्हणून आपण माणसांना पडणाऱ्या स्वप्नांवरून त्यांना ओळखू शकतो. अगदी त्यांची बरोबर. मानसिकता ओळखू शकतो असं अगदीच. म्हणू शकतो आपण. बरोबर. बरोबर. हं, हं. पुढे जाऊन आपण स्वप्नांबद्दल सविस्तर बोलायचं म्हटलं, तर मग बरोबर. तुम्ही काय सांगाल? निश्चितच. हां. स्वप्न हा विषय इतका व्हास्ट आहे, पण आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. हं. माझ्या थिसिसमध्ये मी म्हणूनच नाव दिलेलं इन्साईट इंटू माइंड थ्रू ड्रीम्स. हं. हं. म्हणजे काय इन्साईट, की मनामध्ये जर डोकावण्याची एक विंडो, खिडकीच म्हणा ना. हं. एखाद्याच्या मनात डोकावायचंय, मग आपण प्रश्नांनी काही प्रश्न विचारून, आपुलकीने सर्व विचारू शकतो. हं. पण खूपदा आपल्या स्वतःलाही माहीत नसतं, की आपल्या मनात काय चालू आहे. हं. पेशंटलाही कळत नाही, की माझ्या मनात नेमकं काय चालू आहे. हं. कारण मनातला जाणून घेणं हे थोडं अवघड काम आहे. हं. जितकं इंटरेस्टिंग आहे तितकंच थोडंसं अवघड आहे. कारण हा संवेदनशील भाग असतो. हं. आणि त्यामुळे जेव्हा आपण ड्रीम्स हा फक्त विषय समोर ठेवून अभ्यास करू लागले, तेव्हा ड्रीम्सच्या या जगात मी खूप हरवून गेले हं. आणि खूप काही नवीन छान सापडत गेलं. हं. ड्रीम्स हा सर्वात प्रथम ड्रीम्स म्हणजे नेमकं काय? हं. तर ड्रीम्स म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हं. जे काही अ, जाणीवेतून किंवा नकळत
काही सप्रेस झालेलं असतं, काही इम्प्रिंट्स मनावर कोरले गेले असतात. त्याचं रिफ्लेक्शन या ड्रीम्समधून होत असतो. जेव्हा आपण जाणीवेतून दिवसभर काही भावना पाहतो, काही घटना पाहतो, निरीक्षण करतो किंवा आपल्याला दुसऱ्यांच्या वागण्यातून आपल्या मनाला काय वाटतं, हे सर्व आपलं मन, आपला मेंदू कुठेतरी ते नोंद करत असतो. आणि आपल्या मनाला जे काही इम्प्रिंट्स जे आहेत त्याची ब्ल्यूप्रिंट आपल्या आतमध्ये जरा जरा रोज थोडी थोडी लिहिली गेलेली असते. आणि जेव्हा आपण शांत झोपतो तेव्हा हे सप्रेस झालेले आपल्या मनामध्ये असलेलं आपलंच इनर माइंड कुठेतरी खुलं होतं, कुठेतरी मोकळं होतं आणि स्वप्नांमधून ते बोलू लागतं. त्यामुळे स्वप्न हा खूप कुतूहलाचा जितका विषय आहे तो तितकाच संशोधनाचा आणि शास्त्रीय विषय आहे. हा स्वप्न हा विषय आत्ता जितका लोकांना कुतूहलाने अभ्यासला जातो तितकाच हा विषय अगदी पूर्वापार आपल्या भारत देशात तर पाहत होतोच, पण ग्रीक, रोमन इथेही हा वैद्यकीय त्यांच्या विषयामध्ये स्वप्नांचा अभ्यास हा खूप प्रायोरिटीने अभ्यास केला जायचा. एक गंमत सांगते की ग्रीक लोकांचं वैद्यकीय संशोधन आपल्या ह्याच्यात खूप ग्राह्य मानलं जातं. कल्चरली ते जितके समृद्ध आहेत तितकेच सायंटिफिकली ग्रीक लोकांचं संशोधन खूप समृद्ध आहे. ग्रीक लोकांमध्ये अशी पद्धत होती की एखाद्या पर्सनला बरं करायचं असेल तर त्यांना त्यांच्या इथे एक छोटी छोटी अशी पिलग्रिमेज सारखी मंदिरं होती ग्रीक लोकांची. आपण त्याला सोप्या भाषेत मंदिरं म्हणू. ते एक रिच्युअल्स करायचे, त्यांच्या विधी करायचे आणि त्या पर्सनला त्या मंदिरात थोडी विश्रांतीसाठी झोप घ्यायला सांगायचे आणि मग सलग 1-2-3 दिवस त्याची स्वप्न लिहून ठेवायचे. आणि स्वप्नांना त्यांचा एक अर्थ काढून ते जे त्यांचे मंदिरातील जे बरे करणारे होते त्या अर्थ काढून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करायचे. म्हणजे संशोधन किती डीप होतं, म्हणजे मला खूप आवडलं हे. आणि मग विचार करत गेलो तर हे आत्ता आपण कोरिलेट परफेक्ट करू शकतोय की स्वप्न हे डीप जेव्हा आपण जाणून घेतो आणि सजगतेने जाणून घेतो तेव्हा त्या पर्सनच्या फक्त मनाचा अभ्यास होत नाही तर मनाबरोबर शरीरातील बिघाडही त्या स्वप्नांथ्रू आपण जाणून घेऊ शकतो. ग्रीक, रोमन या लोकांनी घेतलंच आहे. मी वैद्यकीय दृष्ट्या मांडेनच, पण तितकंच थोडंसं आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा या स्वप्नांचा अभ्यास आपण थोड्या वेळाने सांगेन. पण वैद्यकीय दृष्ट्या पाहिलं तर पहिला जो काही प्रवास आहे हा आपल्या शास्त्रामध्ये जितका आहे तितकाच रोमनमध्ये पण पाहण्यात आला. खूप सविस्तर माहिती न देता थोडक्यात एक छोटंसं इंटरेस्टिंग यातलं सांगते की आत्ता जो बेन्झिन रिंगचा शोध लागलाय, बेन्झिन रिंग हा खूप बेन्झिनचं हेक्झागोनल स्ट्रक्चर असतं हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. तर बेन्झिन हे नेमकं कसं असेल, एक रसायनशास्त्रज्ञ होते जर्मनचे केक्यूल. त्यांना सतत त्यांचं मन विचार करत होतं, बुद्धी विचार करत होती की हे स्ट्रक्चर कसं असेल. आणि त्या विचारातच जेव्हा ते झोपी गेले अचानक त्यांना स्वप्नामध्ये असं दिसलं की एक स्नेक त्याचीच टेल म्हणजे त्याची शेपटी चेस करते आणि ते जे स्ट्रक्चर होतं सडनली जेव्हा उठले त्यांनी लिहून काढलं आणि मग त्यांना बेन्झिनचं स्ट्रक्चर लक्षात आलं आणि मग त्यांनी बेन्झिनचं हेक्झागोनल स्ट्रक्चर आपल्या जगासमोर आणलं. आणि या बेन्झिनच्या शोधाने आज इतका उत्क्रांती झाली आहे आपण पाहतोच. म्हणजे मला सांगायचं की ड्रीम्स हा विषय जितका वैद्यकीय दृष्ट्या आहे तितकाच थोडासा आपल्या अंतर्मनाला जागरूक करून म्हणजे त्यांना शोध घ्यायचा होता की मला हे स्ट्रक्चर जाणून घ्यायचंय. आणि त्यामुळे काय झालं की त्यांचा ते शोध इतका आत डीप गेला की त्यांच्याच ब्रेनने ते इंटरप्रिटेशन करताना जेव्हा माइंड सबकॉन्शियस माइंडमध्ये ती जेव्हा हिस्ट्री आत गेली तेव्हा स्वप्नामध्ये त्यांना ते कोडं उलगडलं. खूपशा आपल्या संगीतातील या गोष्टी प्रसिद्ध आहेत की एखाद्या रागाचा शोधही स्वप्नामध्ये एखादी धून सुचली, पहाटे उठल्यावर लिहिली.
खूपशे लेखक सांगतात की स्वप्नामध्ये मला ही थीम सुचली. त्यामुळे मला असं वाटतं की स्वप्न हे थोडंसं आपल्या क्रिएटिव्हिटीचं पण एक आरसा असतो, की जर आपण डीपली एखाद्या गोष्टीचा विचार केला, तर ते स्वप्नामधून आपल्याला ते उत्तरही मिळू शकतं. मिळू शकतं. म्हणजे असा हा स्वप्नांचा प्रवास आहे. आणि वैद्यकीय दृष्टीने आपण जेव्हा पाहतो, की एखाद्या आता मनाचा आणि स्वप्नांचा अभ्यास आपण जास्त पाहणार आहोत. की आम्ही जेव्हा स्वप्न विचारतो, तेव्हा खूपशी स्वप्न अशी असतात, की सतत ॲक्सिडेंटची स्वप्न असतात, उंचावरून पडतोय, खूप पाणी आहे, पूर आलाय. ही स्वप्न काय दर्शवतात, की या व्यक्तीला इन्सेक्युरिटी आहे, असुरक्षिततेची भावना. ह्या सगळ्या गोष्टी काय दाखवतात, की मनामध्ये एक भीतीची इम्प्रिंट्स मनावर आहे. उदाहरणार्थ या व्यक्तीने पूर्वी ॲक्सिडेंट पाहिला असेल, त्या प्रोसेसमधून गेला असेल, तर पडणं थोडं स्वाभाविक आहे. पोस्ट ट्रॉमॅटिक या घटना असू शकतात. पण त्याच्या आयुष्यात ही घटना न घडूनही, कुठेही बातमी न ऐकताही एखादं स्वप्न वारंवार पडत असेल, तर त्याच्या मनामधली ही सुप्त भीती आपण जाणून घेऊ शकतो. या म्हणजे स्वप्नांवरून आम्ही एन्झायटी शोधू शकतो, इन्सेक्युरिटी शोधू शकतो. हा पर्सन थोडासा निगेटिव्ह माइंडचा आहे का, सतत उदासीन राहतो का, हेही या स्वप्नात जाणतो. आणि एखाद्याची स्वप्न खूप उंचावरून चाललोय आणि मला खूप अडथळे आले, पण शेवटी मी माझ्या मुक्कामाला पोहोचलो. हे थोडं पॉझिटिव्ह ड्रीम आहे. म्हणजे हा व्यक्ती प्रयत्नवादी आहे, हा आपली स्वप्न पूर्ण करतो. हे आपण यातून ओळखू शकतो. बरोबर. म्हणजे मनाचा आपल्या स्वप्नांशी बरोबर. किती जास्त संबंध आहे हे लक्षात येतं. बऱ्याचदा असं लक्षात येतं की एकच स्वप्न वर्षानुवर्षे आपल्याला पडतं. मग त्याच्या मागं काय असू शकतात? तर तुम्ही म्हणालाच की असुरक्षित भावना असते किंवा मग याच्या व्यतिरिक्त अजून काय असू शकतं की सतत बरोबर. आपल्याला एकच स्वप्न पडू पडतं. शकतं. एकच स्वप्न वारंवार पडतं, तेव्हा त्या स्वप्नाला जास्त महत्त्व असतं. कारण रोजची स्वप्न असतात ही म्हणजे स्वप्नांचे थोडे प्रकार आपण पाहतो, की रोज स्वप्न काही जणांना खूप पडतात, पण रोज वेगळी असतात. कॉमनली आपण दिवसभरात जे पाहतो, त्याच्यातून आपण जास्त काय इनपुट घेतलंय, त्याचं म्हणजे ती रोजची रुटीन मधली स्वप्न किंवा उद्या सकाळी उठायचं, हे करायचंय, हे कॉमन स्वप्न आहेत. किंवा आज मी ही घटना ऐकली, ते पडलं स्वप्न, पण उद्या नाही आलं, तर ते रुटीन मधलं तात्पुरतं मनाने ग्रहण केलेलं ते स्वप्न आहे. पण हेच स्वप्न जर सतत भीतीची स्वप्न पडत असतील, सतत इन्सेक्युरिटीची असतील, तर त्या व्यक्तीला इतके वर्षानुवर्ष ते ड्रीम पडतंय, त्या स्वप्नामधला भाव आपण ओळखतो. त्या स्वप्नाला तसं आपण घेत नसतो. त्या स्वप्नाला इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम खूप महत्वाचं आहे. कारण स्वप्न हे मिक्सिंग असतं. आपल्या थोड्या भावना, आपल्या ब्रेनने त्यातून काय इंटरप्रिट केलंय आणि आपण ह्या आजूबाजूच्या वातावरणातून काय त्याच्याशी जोडलंय, हे सगळं मिक्सिंग असतं आणि हे मिक्सिंग काही पूर्ण सुसंगत नसतं. अगदी क्लिअर कट हे पाहिलं आणि हे असंच असं नसतं. त्यामुळे आपल्याला स्वप्नांना जाणून घेताना त्याच्या पाठीमागची बॅकग्राऊंड जाणून घ्यावी लागते. एखादं स्वप्न वारंवार पडतंय, तर त्या स्वप्नांचा नेमका भाव ओळखायचा. मग त्यामधले स्वप्न ते आनंदी आहे, भीतीदायक आहे, फ्युचरचं आहे. आम्ही स्वप्न खूपदा असं विचारतो, की साधारण नातेवाईक सतत स्वप्नात असतात का? किंवा निसर्ग स्वप्नात असतो का? प्राणी स्वप्नात असतात का? तुमचा वर्क एरिया तुमच्या स्वप्नात सतत असतो का? म्हणजे तुम्ही जिथे काम करता. किंवा खूप जणांना आता आपण अगदी वयस्कर लोक पण खूप मला सांगतात, की आम्हाला लहानपणीचं घरच जास्त स्वप्नात येतं, आमचं जुनं घरच स्वप्नात येतं. खूप जणांना हे असू शकतं. त्याला कारण त्यांचा माइंडचा एक कप्पा अजून त्या लहानपणाच्या घराशी अटॅच असतो, त्याच्याशी निगडीत त्याच्या मेमरी खूप डीप असतात. त्यामुळे खूप जणांना आपलं जुनं घर आठवत असतं. मग त्यातल्या घटना जर आनंददायी असतील, तर ते स्वप्नांनी थोडा आनंददायी रूपात व्यक्त झालेले असतात. पण डीप मेमरीज थोड्या वाईट असतील, थोड्याशा नकोशा असतील, तर अशी स्वप्न मग थोडी निगेटिव्ह असतात. कॉमन स्वप्न जे असतात, मला खूप जण असं सांगतात, की आता मी खूप छान सेटल आहे माझ्या आयुष्यात,
पण मला अजूनही पेपर लिहितोय, परीक्षेची स्वप्न हम्म. पडतात. हे मोस्ट कॉमन ड्रीम माझ्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये. त्याला कारण काय आहे? आपली एज्युकेशन सिस्टीम. परीक्षेला इतकं महत्त्व दिलं जातं, की आपण पेपरला जाणार हे कॉमनली प्रत्येक व्यक्तीला एन्झायटी ही नॅचरल आहे. बरोबर. त्यामुळे ती स्वप्न त्या काळात पडणं हेही नॅचरल आहे, की स्टुडंटना परीक्षेची स्वप्न पडणं हे प्रायमरी लेव्हलला ठीक आहे. पण प्रत्येक परीक्षेच्या वेळेस त्या स्टुडंटला असं स्वप्न पडतंय, की माझा अभ्यास झालाय आणि पेपर वेगळाच आहे. मी पेपरला चाललोय पण पेन विसरलाय. पेपरला चाललोय पण बस मिळाली नाही किंवा नंबर चुकून दुसऱ्या क्लासमध्ये पोहोचलोय. तर त्या स्टुडंटची त्यावेळेची ती अवस्था आहे, की त्याला कुठेतरी दडपण खूप आहे, की मी वेळेत पोहोचेन का? किंवा आता पेपरला गेलो आणि आठवत नाही. त्यावेळेस कॉमन असू शकतं, की त्याला थोडा कॉन्फिडन्स कमी आहे. ही स्टुडंटमध्ये नॅचरल आहे. त्यावेळेस आपण होमिओपॅथीची औषधं निश्चित देऊ शकतो, समजावू शकतो. पण हेच स्वप्न जर तुम्ही खूप वयाच्या पुढच्या टप्प्यात गेलाय, परीक्षेचा कुठलाही संबंध नाही, तरी सुद्धा हे स्वप्न पडत असेल तर खूप महत्वाचं आहे, की तुमच्या माइंडची जी दडपण घेण्याची प्रवृत्ती आहे ती अजून नष्ट झालेली नाहीये. तुमच्या मनात एक्झाम हे एक प्रतीक आहे, पण तुमच्या आयुष्यातल्या आजच्या रोजच्या परीक्षांमध्ये पण तुम्हाला कुठेतरी इन्सिक्युअर वाटतंय आणि कुठेतरी मी हे अचीव्ह करू शकेन का? मी मला प्रूव्ह करू शकेन का? हे कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मधली भीती आहे ती जोडली जाते. कारण ब्रेननं काय पाहिलेलं असतं, की पेपर लिहिताना मला टेन्शन होतं. बरोबर. मग ब्रेनची ती मेमरी आहे ती आत्ताच्या इन्सिक्युरिटीला जोडली जाते आणि मग स्वप्नामध्ये असं पडतं, की मला पेपरला पोहोचायला वेळ लागतोय. माझ्याकडे एक खूप इंटरेस्टिंग केस आहे, की ते आता खूप मोठ्या कॉलेजचे मोठे प्रोफेसर आहेत आणि त्यांना अजूनही एकच स्वप्न, की ते पूर्वी मुंबईला शिकायला होते आणि ट्रेनने जायचे. तर त्यांना जेव्हा जेव्हा ताण येतो तेव्हा तेच स्वप्न पडतं अनेक वर्ष, की मी लोकलने चाललोय आणि मला लोकल चुकली आहे आणि मी एकटाच पडलोय. प्रत्येक वेळेस त्यांच्या बरोबरीची लोक बदलतात. पूर्वी त्यांच्यासोबत मित्र असायचा आणि मित्र हरवलाय आणि मी एकटाच लोकलमध्ये. आता अलीकडच्या स्वप्नात त्यांचा मुलगा आता मोठा झालाय, की मी माझ्या मुलाबरोबर चाललोय आणि आम्ही हरवलोय. याचा अर्थ की त्यांच्या माइंडमध्ये सतत थोडीशी इन्सिक्युरिटी होती, कारण लोकल हे घाईचं प्रतीक आहे, गडबडीचं आणि मला वेळेत पोचायचंय. त्यांच्या स्टुडंटशिपमध्ये त्यांच्या मनामध्ये हे जे घाईला कोप अप करणं आहे ते जमायला थोडेसे धावपळ होत होती. त्यामुळे त्यांना मी वेळेत पोचेन का ही भीती ती त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये डीप बरीड स्थिर राहिली आणि मग कालानुरूप जे कधी कधी त्यांना जेव्हा टेन्शन येतं तेव्हा त्या घटनेशी जोडलं जाऊन त्यांच्या स्वप्नात लोकल आणि हरवणं असं येतं. आणखी एक गंमत काय असते, की स्वप्नामध्ये जेव्हा आपण हरवणं, मी एकटा आहे, रस्ता सापडत नाही हे दिसतं, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात नकळत एकटेपणाची भावना कुठेतरी आहे का हे आम्ही ड्रीम मध्ये शोधायला लागतो. ड्रीम एखादा पेशंट सांगायला लागला की आमचे प्रश्न एकदम तयार होतात. आम्ही शोधक नजरेने पाहतो, अरे म्हणजे यांना कुठेतरी 4 सेकंड फिलिंग आहे का, एकटेपणा. 4 सेकंड म्हणजे एकटेपणाची भावना, निग्लेक्टेड फिलिंग आहे का, मग मी हरवलोय आणि कुठेतरी अटॅचमेंट खूप स्ट्रॉंग असते आणि फिअर ऑफ लुझिंग क्लोज वन ही फिअर सबकॉन्शियस माइंडमध्ये असते, त्यामुळे मी हरवलोय अशी असते. म्हणजे हरवल्याची ड्रीम 4 जणांना असले तरी प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे. आमच्या ह्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ एक कल्केरिया काब रेमेडी असते, ती खूप त्यांचं ब्रॉटअप थोडं ओव्हर प्रोटेक्टेडच्या वातावरणात गेलेलं असतं, खूप लाडात प्रोटेक्शनमध्ये, त्यामुळे त्यांना सतत कुणाच्या तरी सोबतीची डिपेंडन्सीची सवय असते. त्यामुळे ही व्यक्ती मोठी होते, ती इंडिपेंडंट होते, पण सबकॉन्शियस माइंड मधली जी फिअर आहे की मला माझ्यासोबत आई पाहिजे, बाबा पाहिजे, म्हणजे शाळेत सोडतानाचा जो फोबिया असतो, म्हणजे त्यावेळेचा फोबिया डीप राहिलेला असतो. मग तोच फोबिया पुन्हा वाढत वाढत त्यांच्या स्वप्नात असं येतं की मी हरवलोय, जंगल आहे, मी एकटा पडलोय. हे कल्केरियाला असू शकतं. त्यामुळे एकच ड्रीम आणि इंटरप्रिटेशन एक नसतं. पण हेच एखाद्या स्त्रीला असं स्वप्न पडतं की मी जंगलात हरवली आहे, तर त्या केसमध्ये असं कधी कधी दिसतं की ती नातेवाईकांमध्ये
सगळ्या रोल निभावताना कधी कधी एकटी पडलेली असते आणि मग बरोबर. तिच्या भावना कुणी समजावून घेत नाहीत असं वाटत असतं आणि त्यामुळे तिला वाटतं की हे सगळं जंगल आहे, सगळीकडे मला एन्क्रोच करतायत, कुणीच माझं नाही आणि म्हणून मी एकटी पडले. हेच स्वप्न एकच, पण इंटरप्रिटेशन त्याच्या वेगवेगळे त्याच्या असू शकतात. कुठल्या फेजमधून गेलंय त्यानुसार असतं. असतं, बरोबर. म्हणून आमची होमिओपॅथी खूप सुंदर आहे, की जी स्वप्नांना अर्थ देते. देते, हा. जाणून तर घेतेच, पण त्या स्वप्नांना अर्थ शोधून त्याच्यावर औषध देते. देते, बरोबर. आमच्या होमिओपॅथीमध्ये आणखी हा. म्हणजे भरपूर स्वप्न असलेली एक रेमेडी आहे, हा, म्हणजे हा, फॉस्फरस. हा. तिला इतकी स्वप्न असतात ना, की डुलका लागला तरी स्वप्न. त्याला कारण काय असतं, की तिच्याकडे खूप आयडियाज असतात. मल्टिपल आयडियाजमुळे तिचं ब्रेन माइंड सतत पळत असतं. बरोबर. त्यामुळे मनाचं आणि ब्रेनचं जे काही हे चालू असतं त्यातून तिला खूप स्वप्न पडतात. असाच एक रेमेडी आहे मॅग्नेशियम. ती पण आमच्या होमिओपॅथीमध्ये फॉस्फरसला पण मागे टाकेल एवढे ड्रीम्स असतात. कारण काय असतं, की मॅग्नेशियम पर्सनॅलिटी असते ती थोडी रिझर्वड असते. तिला लहानपणी कुणाचं प्रेम मिळालेलं नसतं आणि त्यामुळे त्यांचे ककून टाईप असतात, की सगळं इनवर्ट टर्मॉइल असतं, कधी एक्सप्रेस नसतात. ते मोठे होत जातात पण कुणाशी शेअर केलेलं नसतं आणि मग त्यामुळे होतं की त्यांच्या भावना सगळ्या आत दबल्या जातात. त्यामुळे त्यांची स्वप्न खूप पडतात, पण त्यांच्या स्वप्नांना थोडी निगेटिव्हिटीची झालर असते आणि फॉस्फरसच्या स्वप्नांना आशावादी असतात, गमती जमती असतात. त्यांनाही भीतीदायक स्वप्न खूप पडतात, पण ती भीती पटकन बदलते. म्हणजे मल्टी कलरची स्वप्न असतात. पण मॅग्नेशियमचे ड्रीम्स असतात होमिओपॅथीतल्या, ही थोडी निगेटिव्ह ककून टाईप अशी असतात. हा विषय मिळाला की मी खूप बोलेन, त्यामुळे आपण पुढे जाताना असं विचारायचंय की पुढे आपल्याला काहीतरी वाईट घडणार असेल तर बऱ्याच जणांना पुढे जाऊन ते घडून गेल्यावर मग कळतं की हा मला स्वप्न पडलं होतं. किंवा मग यालाच जोडून की बऱ्याच जणांना मृत व्यक्ती स्वप्नांमध्ये जास्त दिसतात किंवा मग जिवंत व्यक्ती मृत होताना दिसतात. मग ह्या सगळ्याचा अर्थ आपण कसा घ्यायचा? अगदी बरोबर आहे. म्हणजे हे खूप कॉमन ड्रीम्स आहेत. डे टू डे लाईफ मध्ये हे कॉमनली आपण सर्व पेशंट मध्ये पाहतो. पहिला प्रश्न असा होता की आपल्याला पुढे घडणाऱ्या गोष्टींचं कसं स्वप्नात कळतं. याला म्हणतात क्लेअरवॉयंट ड्रीम्स. क्लेअरवॉयंट ड्रीम्स म्हणजे काय, की थोडं पुढे घडणाऱ्या गोष्टींची अगोदर जाणीव होणं. याला काय असतं की त्या पर्सनचं माइंड एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन मध्ये मोडतं. म्हणजे काय, की त्यांचं माइंड खूप संवेदनशील असतं. त्यामुळे त्यांची संवेदनशीलता इतकी जागरूक असते की ते घटना ते परसिव्ह अगोदर करतात आणि त्यामुळे त्यांना क्लेअरवॉयंट ड्रीमच्या सदरात हे अगोदर कळू शकतं. तसं नाही, पण त्या रिलेटेड थोडं रूप बदलून अशी स्वप्न पडू शकतात. पण याला फक्त क्लेअरवॉयंट ड्रीम्स मध्ये फक्त सेन्सिटिव्हिटी हा भाग नसून थोडं त्याला इंटेलेक्च्युअल पर्सनला पण हे स्वप्न पडतात, की त्यांचा ब्रेन खूप ऍक्टिव्ह असतो आणि त्याला संवेदनशील मनाची जोड मिळते आणि स्वप्न पडतात. हेच स्वप्न, अशा प्रकारची स्वप्न अशा व्यक्तीला पण पडतात की ज्यांचं खूप अटॅचमेंट स्ट्रॉंग असते. एखाद्या व्यक्तीवर खूप स्ट्रॉंग अटॅचमेंट असेल तर त्या अटॅचमेंटमुळे त्यांना ते परसेप्शन होऊन त्या रिलेटेड ती स्वप्न पडतात. म्हणजे क्लेअरवॉयंट ड्रीम्सला पण मल्टिपल पैलू आहेत. कुठे संवेदनशीलता आहे, कुठे प्रचंड अटॅचमेंट, स्ट्रॉंग प्रेम आहे आणि कुठेतरी थोडंसं भीतीची भावना असते. भीतीमुळे पण आपण आधी प्रेडिक्ट करू शकतो. अशामुळे ही क्लेअरवॉयंट ड्रीम्स पडू शकतात. आणि म्हणजे हे खरं आहे तर की पुढे येणारं आहे. संकट आपल्याला अगोदर हे स्वप्न आपल्या सामान्य लोकांमध्ये असू शकतात. पण क्लेअरवॉयंट ड्रीम्स हे एक आपण म्हणतो की ज्यांची ध्यानधारणा जास्त झाली आहे, आपण खूपदा पाहतो की साधू संतांना हे अगोदर कळतं. मग त्यामध्ये हे क्लेअरवॉयंट ड्रीम्सचं रूप वेगळं असतं. तिथं त्यांना ध्यानातून त्यांचा तो सेन्स इतका जागरूक झालेला असतं की त्यांना अगोदर हे कळत असतं. आपण टेलिपॅथी म्हणतो. टेलिपॅथीमध्ये पण हाच भाग येतो. म्हणजे स्वप्नांना इतके कंगोरे आहेत.
दुसरा प्रश्न होता बरोबर. की डेड मृत पर्सन. व्यक्ती हां. दिसतात. हेही कॉमन आहे. हम्म, डेड पर्सन, मृत व्यक्ती जर आपले क्लोज वन्स असतील हम्म, आणि म्हणजे अगदी आपले प्रिय व्यक्ती हम्म, आणि तेच पुन्हा पुन्हा येत असतील, हम्म, अगदी कॉमन सोपं कारण म्हणजे आपलं त्यांच्यावरचं खूप प्रेम, हम्म, खूप अटॅचमेंट. हम्म, मग यामध्ये काही न करता आपलं मन त्यांच्यात अजूनही बद्ध आहे म्हणून ते स्वप्न हम्म, पडतंय. हम्म, दुसरं कारण असू शकतं की कुठेतरी आपल्या मनात मी त्यांचं काही केलं नाहीये का? guilt. मला ते काही संदेश देत आहेत का? हे आपल्या मनाला कुठेतरी वाटत असतं. त्यामुळे ती स्वप्न पडू शकतात. हम्म, आता मी वैद्यकीय बोलते म्हणून मी याला दुसरं रूप आत्ता मांडत नाही. हम्म, पण मी साधं रेग्युलर जीवनातील या स्वप्नांचा अर्थ सांगेन. हम्म, आणि जर मृत व्यक्ती अनोळखी असतील, हम्म, हम्म, आपल्याला काहीच माहित नाही पण मृत व्यक्ती स्वप्नात येतात. हम्म, तर यामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी मृत्यू या विषयाची भीती असणे, हम्म, कुठेतरी इन्सिक्युरिटी असणे हम्म, आणि कॉमनली आपण जे पेपरमध्ये वाचतो, टीव्हीमध्ये बघतो, त्या सगळ्या घटनांना कुठेतरी मनाने सुप्तपणे नोंद केलेली असते आणि जेव्हा कधीतरी मन थकतं, भीती वाटते, तेव्हा ते पुन्हा ती स्वप्नांच्या रूपात येतात. हम्म, हम्म, मग यामध्ये थोडंफार या स्वप्नांना कन्सिस्टन्सी, स्वप्नांचा कायम आम्ही पाहतो कन्सिस्टन्सी किती आहे त्या स्वप्नांची, म्हणजे रिपीटेडली तेच स्वप्न पडलं आहे का? हम्म, आणि त्या स्वप्न जरी एखाद्याच्या स्वप्नात मृत व्यक्ती येते पण ती घाबरत नाही आणि खुश होऊन खूप काम करते, हम्म, तर या स्वप्नाचा रंग वेगळा आहे. हम्म, माझ्याकडे एक पेशंट होते, त्यांचं त्यांच्या वडिलांवर प्रचंड प्रेम होतं. हम्म, ते बिझनेसमन आहेत मोठे. हम्म, त्यांना जेव्हा अचानक त्यांचे वडील गेले तेव्हा बिझनेसची जबाबदारी पडली. त्यांनी खूप छान पद्धतीने निभावतायत, पण त्यांचं एक आतलं मन बाबांचा गायडन्स मला पाहिजे होता हे सतत म्हणत असतं. त्यामुळे जेव्हा त्यांच्या स्वप्नात त्यांचे वडील येतात तेव्हा त्यांना वाटतं की मला हा त्यांना संदेश द्यायचा आहे. मग ते खुश होऊन त्यांचं डील छान करतात. म्हणजे अच्छा. इथे भावनिक अटॅचमेंट हे असू हे असू शकतं. शकतं. अच्छा. हम्म. आणि एखादी जिवंत व्यक्ती बरोबर. हां. किंवा बऱ्याच जणांना मल्टिपल अगदी. त्यांच्या आजूबाजूचे नातेवाईक बरोबर. असतात, ते हां, मृत हां. होत असताना दिसतात. बरोबर. हां, याला कारणही पुन्हा त्या मृत्यूची व्यक्तीबद्दलचं भीती. प्रेम आणि त्या हां. व्यक्तीबद्दलची काळजी. अच्छा. कुठेतरी आता सतत आता हे आजार आहेत, वाचन वाढलंय, हम्म, अवेअरनेस वाढलाय, चर्चा वाढली आहे. त्यामुळे हम्म, हे आजार असतात. हम्म, आणि एखाद्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असेल, तर एखादा निगेटिव्ह कप्पा ओपन होतो मनाचा, तेव्हा तो कप्पा उगीचच त्या व्यक्तीला त्या कप्प्यात एंट्री करायला बघतो, बरोबर. की त्याच्यावर खूप माया आहे. आणि खूपदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम असेल ना, तर त्याच्याबद्दल आपण उगाचच साशंकता, काळजी घेतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण खूपदा पाहतो की एखाद्याचे नातेवाईक गावाला गेले, लांब परदेशात शिकायला असतील, तर कुठल्याही आईला मला असं कायम सांगणं असतं की त्या व्यक्तीप्रती तुम्ही पॉझिटिव्ह लहरी पाठवा, की माझा मुलगा किंवा माझे नातेवाईक तिथं खूप उत्कृष्ट काम करत आहेत, ते छान छान अचीव्ह करत आहेत, असं तुम्ही तुमच्या अंतर्मनापर्यंत पोचवा, म्हणजे तुम्हाला स्वप्न छान पडतील. पण उगाचच लांब आहे, कसा राहत असेल, एवढ्या गाड्या आहेत, लोक कशा असतील, आहार कसा घेत असेल, चिंता 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 असेल तर तुमचं मन फक्त तेच परसिव्ह करणार आणि तशीच. स्वप्नामध्ये तसं दिसणार. त्यामुळे प्रिय व्यक्ती जर वेगळ्या स्वरूपात, निगेटिव्ह स्वरूपात दिसली, त्याच्या पाठीमागे तुमची त्याच्या प्रतीची काळजी आणि त्याला जोडलेली तुमची चिंता ही निगेटिव्ह रूपात व्यक्त होत असते. अच्छा. किती छान. म्हणजे बरोबर. किती प्रश्नांची उत्तरं आज मिळाली. अगदी. आपल्या भावना सुद्धा आपल्याला स्वप्नांमधून कळू शकतात. बरोबर. आपल्या मनाचा सगळा जो रोल आहे तो अगदी. सुद्धा आपण तिथे पाहू शकतो. हा. स्वप्न आणि आरोग्य हा. हे एकमेकांवरती कसे अवलंबून आहेत? निश्चितच. कारण आरोग्य आपण नेहमी म्हणतो की आरोग्य हे पैलूयुक्त असतं, मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि स्पिरिच्युअल. मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला स्वप्न, म्हणजे स्वप्न पडणं वाईट का चांगलं हा प्रश्न मला कॉमनली विचारला जातो. मी सांगते की स्वप्न पडणं चांगलं किंवा वाईट असं नाहीये. तुम्ही सेन्सिटिव्ह असाल तर स्वप्न पडेल, पण त्या स्वप्नामुळे तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्हाला ते स्वप्न न पडायला पाहिजे. त्या स्वप्नामधून तुमच्या अस्वस्थ मनाचं रिफ्लेक्शन आहे. स्वप्न हे तुमच्या मनाचा आरसा आहे, जो तुम्हाला असा दिसत नाहीये पण स्वप्नात दिसतोय.
त्यामुळे काय होतं की खूपदा असं संशोधन आहे की ज्यांना हार्ट डिसीजेस होतात हृदयाचे, त्यांना स्वप्न कमी पडलेली असतात. कारण ते स्वप्न हे व्हेंटिलेशन म्हणतात की व्यक्तीकरण. स्वप्न पडणं चांगलं कधी कधी मानलं जातं, कारण मनाचा ताण त्यातून व्यक्त होतो आणि मग थोडंसं आपलं माइंड थोडं हलकं होतं. त्यामुळे हा संशोधन खूप बोलकं आहे की हृदयविकाराच्या व्यक्तींना स्वप्न कमी पडत होती. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे स्वप्न छान असतात हे आपल्याला छान वाटलं. फक्त ती स्वप्न त्रासदायक नकोत आणि खूप चांगलं आहे की स्वप्नांचा अतिविचार नको. स्वप्न पडलं तर हो का, छान असेल त्याचा आनंद घ्या, वाईट असेल तर विसरून जा. हा एक सहज पडलेलं स्वप्न आहे म्हणून विसरून जायचं. बरोबर. आता शेवटाकडे येताना असं विचारायचंय की स्वप्नांबद्दलच्या केसेस तुम्ही सांगितल्याच, अगदी. पण अजून लक्षात राहणारी केस एखादी किंवा इंटरेस्टिंग हो, केस हो. जी तुम्ही हँडल केली असेल? हो. स्वप्नांवरून हँडल केलेल्या केसेस खूप आहेत. हां. पण अगदी म्हणजे आता कधी-कधी काय होतं, की पेशंट हिस्ट्री तर खूप देतात. पण फार मला त्यातून त्यांच्या मनाचा गाभा कळत नाही. कारण कधी-कधी मन इतकं कॉम्प्लिकेटेड असतं. तर एक IBSची म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोमची केस होती. त्यांना किती औषधं घेतली तरी पोटाची तक्रार कमी होत नव्हती. आणि त्या लेडीचा मुलगा परदेशात शिकायला होता आणि तिला सतत अशी इन्सेक्युरिटी होती की तो मुलगा तिथेच लग्न करून राहील, तो आपल्या भारतात परत येणार का नाही, मग मी एकटी पडेन का, कारण तिला थोडंसं मुलातच तिचं सारं विश्व होतं. आणि तिला मला हिस्ट्री देताना तिला फारसं हे सांगता आलं नाही की मला काळजी वाटते, मला सतत तेच विचार असतात, हे काही सांगता आलं नाही. ती आली, खूप तपासण्याचा एवढी फाईल दिली, सगळं गॅस्ट्रोस्कोपी नॉर्मल आहे, सगळे माझे रिपोर्ट नॉर्मल आहे, पण माझ्या पोटाची तक्रार सतत असते आणि ती सतत फक्त फिजिकल सिम्पटमवरच भर देत होती. जेव्हा आम्ही खूप प्रोब केलं मनाचं, तेव्हाही फार तिच्या लक्षात आलं नाही की हा माझ्या काळजीचा भाग असू शकतो. पण बोलता बोलता मी जेव्हा स्वप्नांवर विचारलं, तेव्हा तिच्या स्वप्नात असं आलं की मला असं दिसतं की खूप मोठा समुद्र आहे आणि तो समुद्र बोट आहे आणि समुद्राच्या त्या पलीकडे माझा मुलगा आहे आणि ती बोट मला मिळतच नाहीये आणि तो समुद्रच गायब झालाय आणि मला वाटतं की आता त्या देशात मी पोहोचणार कशी, मी माझ्या मुलापर्यंत पोहोचणार कशी, हे स्वप्न वेगवेगळ्या रूपात मला जरा अधूनमधून पडतं. एवढंच ती जरा मला बोलली. मग माझ्यातली थोडी CID होमपॅथ जागी झाली आणि मग मी तिला विचारू लागले की मग मुलगा काय असतो, बालपण कसं, ह्या सगळ्या ह्याच्यात तिची जी कॉमन थीम दिसली की तिचं पूर्ण अटॅचमेंट फक्त मुलाशी आहे आणि तिनं खूप कष्टाने त्या मुलाला वाढवलंय आणि आता ती थोडी इकडे एकटी आहे आणि मुलगा मोठा होऊन फारसा संपर्क ठेवत नाहीये त्या आईशी आणि तो परत येईल का नाही ही भीती तिच्या मनात आता मूळ धरू लागली आणि मग त्यामुळे तिला हे पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या. म्हणजे रिफ्लेक्शन आहे हे की इन्सेक्युरिटी आहे. म्हणजे तसं पाहता याला औषध देताना फक्त डायजेशनची औषधं देऊन भागणार नव्हतं. मग तेव्हा आम्ही जेव्हा हे पाहिलं तेव्हा होमिओपॅथीतलं आमचंच एक औषध आम्ही शोधलं की अटॅचमेंट, एन्झायटी, इन्सेक्युरिटी यातून एक औषध काढलं. त्या औषधाचा जेव्हा आम्ही तिला सुरुवात केली तेव्हा पुढच्या आठवड्यातच तिची पोटाची तक्रार कमी झाली आणि मी सर्वात आनंदी झाले की दुसऱ्या फॉलोअपला तिने सांगितलं, मॅडम मला तो समुद्र पूर्ण दिसला, मला बोट मिळाली आणि मी बोटीने त्या परदेशात पोहोचले. मला खूप आनंद झाला आणि मग हळूहळू आपल्या छान इच्छेप्रमाणे तिचा मुलगा तिला भेटलाही, सगळं छान झालं. फक्त या स्वप्नामुळे ही अवघड केस सॉल्व्ह करायला मला खूप मदत झाली. म्हणजे किती छान अशा. की सगळीच उत्तरं आपल्याला स्वप्नांमध्ये मिळतात असं आपण निश्चितच. समजू शकतो. आणि आम्ही असं खूपदा पाहतो की होमिओपॅथी खरी लागू झाली आहे का, हे मी खूपदा पाहते. तेव्हा फॉलोअपला शारीरिक लक्षणं विचारतेच, पण मनाला जाणून घेताना स्वप्न विचारते आणि स्वप्नांचं प्रमाण कमी होणं आणि पेशंट सांगतात इतकी डीप स्लीप असते की स्वप्न आठवत नाही, हा एक गुड साईन असतो. दुसरा गुड साईन म्हणजे की स्वप्न पॉझिटिव्ह मध्ये टर्न होणं की मला माझी रेल्वे सापडली, मला पेपर छान लिहिता आला, असं काही पॉझिटिव्ह टर्न होणं किंवा मी छान लेक्चर देतोय
एखादा प्रोफेसर सांगू शकतो. तर हम्म. त्यांची इन्सिक्युरिटी कमी झाली आहे. म्हणजे आपलं औषध त्यांच्या मनाच्या अंतर्मनापर्यंत पोचले पोहोचतं. आणि ते खरे आरोग्यवान झाले. हम्म, हे शोधण्याचा हा एक मार्ग म्हणजे हे ड्रीम्स. ड्रीम्स आहेत. बरोबर. हम्म. खूप छान. म्हणजे आज बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली सर्वांनाच, आणि स्वप्नांना आपण कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे देखील अगदी. बऱ्याच जणांना कळालं असेल. बरोबर. तर आजचा हा हम्म, भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि मॅमने आपल्याला इतकं छान सांगितलं त्याबद्दल मॅम प्रती आपण सर्वजणच कृतज्ञ राहूयात. आणि लवकरच भेटूयात अशाच एका नवीन छान विषयासोबत, नवीन भागासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.